नमस्कार. आपण पाहत आहात देववाणी आणि आता एक नजर आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर. बल्लारपूर तालुक्यातील कारवा येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहात 7 आणि 11 वर्षांच्या 2 अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. 28 जुलै रोजी घडलेल्या या भीषण प्रकाराचा उलगडा 3 ऑगस्ट रोजी झाला. या प्रकरणात केवळ अत्याचार करणाऱ्यांवरच नाही तर हे पाप दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या आश्रमशाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई करून पीडित चिमुकल्यांना न्याय देण्याची जोरदार मागणी होत आहे. तसेच बुधवारी 5 ऑगस्ट रोजी पीडित कुटुंबाने नवनिर्माण सेनेच्या मदतीने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून आश्रमशाळा व्यवस्थापनाने प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक देशमुख यांना सेवेतून निलंबित केले आहे. त्याचप्रमाणे इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही त्याची माहिती पोलिसांना न देता ती दडपून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र चौकशी स्थापन करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न केल्याप्रकरणी महिला व बालविकास विभागाने 43 शासकीय आणि 24 खासगी अशा एकूण 67 कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशासनाने विहित मुदतीत त्रुटी न सुधारल्यास 50,000 रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईचा इशारा देखील दिला आहे. राज्यात महिला व बालविकास विभागाच्या वतीने जून 2026 पासून 4,000हून अधिक तपासणी अधिकाऱ्यांमार्फत शासकीय व खासगी कार्यालय, संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांची तपासणी करण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत 3,579 शासकीय आणि 3,296 खासगी अशा एकूण 6,875 कार्यालयांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नियमांची पूर्तता न केलेल्या 294 शासकीय व 378 खासगी अशा एकूण 672 कार्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विहित मुदतीत आवश्यक पूर्तता न करणाऱ्या कार्यालयांवर पॉश ऍक्ट 2013 मधील तरतुदीनुसार 50,000 रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून संबंधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत ही कारवाई केली जाणार आहे. महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी कार्यालय, संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांना पॉश ऍक्ट 2013 मधील सर्व तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर कार्यालयाची नोंदणी, तक्रार समितीची स्थापना, समिती सदस्यांचे प्रशिक्षण, कर्मचाऱ्यांचे जनजागृती व प्रशिक्षण तसेच वार्षिक अहवाल पोर्टलवर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. तपासणी दरम्यान या बाबींची पूर्तता न झाल्याचे आढळल्यास संबंधित कार्यालय, संस्था किंवा कंपनी विरुद्ध अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांनी सर्व संस्थांना बजावले आहे. चंद्रपूर शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सुरळीत होण्यासाठी IMA चंद्रपूरच्या वतीने एक पाऊल पुढे टाकत शांततापूर्ण निषेध मोर्चा काढण्यात आला. रुग्णांची सुरक्षितता, वैज्ञानिक वैद्यकांचे संरक्षण आणि सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्ण प्रथम, वैज्ञानिक वैद्यक सर्वोच्च हे या मोर्चाचे घोषवाक्य होते. या मोर्चाचा समारोप चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून करण्यात आला. उपपोलीस स्टेशन उमरी पोद्दार अंतर्गत पोलिसांनी एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास केला असून या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 1,32,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. उमरी पोद्दार हद्दीतील सातारा तुकुम येथील वनसंरक्षण समितीच्या हॉलचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून शेख नाझीम शेख हाफिज वय 39 वर्ष, मोहम्मद फिरोज अब्दुल वहाब उर्फ सक्सेना वय 44 वर्ष आणि पैनप्पा उर्फ कुट्टी अण्णा रवी शेट्टी तिघेही राहणार चंद्रपूर यांना पोलिसांनी अटक केली आहे. 3 आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी त्यांना व जप्त मुद्देमाल उपपोलीस स्टेशन उमरी पोद्दार यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आता बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील. गडचिरोली येथील सायबर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व सातत्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून हरवलेले एकूण 21 मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळवले आहे. मोबाईल हरवल्यानंतर नागरिकांनी त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यामुळे व CEIR प्रणालीसह तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून तपास करण्यात आला. त्यातून विविध ठिकाणांहून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले. शोधण्यात आलेल्या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत ₹6 लाख इतकी असून सदरचे मोबाईल फोन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 5 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे संबंधित मूळ मालकांना बोलावून परत करण्यात आले.
यावेळी संबंधित नागरिकांनी हरवलेले मोबाईल परत मिळाल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले. यासोबतच सन 2026 या वर्षात गडचिरोली पोलीस स्टेशनच्या सायबर टीमच्या वतीने एकूण 90 मोबाईल फोन आज पावेतो नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत. सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून सायबर गुन्हेगारांमार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून फसवणूक केली जाते. मोबाईल चोरी झाला असेल तर तात्काळ CEIR.gov.in म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी. तसेच मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवून तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन तसेच सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. तर हे होतं आजचं देववाणीचं बातमीपत्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा देववाणी. नमस्कार.